संजय गांधी निराधार योजना समाजातील सर्व स्तरातील निराधार व्यक्तींसाठी लागू आहे। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील निराधार, असहाय्य आणि दुर्बळ व्यक्तींना आर्थिक सहाय्य करणं। या योजनेअंतर्गत निराधार, वृद्ध, अंध, अपंग, विधवा, घटस्फोटित महिला तसेच अत्याचारित व्यक्तींना दरमहा ठराविक रक्कम शासनाकडून पेन्शन स्वरूपात देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते। पण गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून काही लाभार्थी यापासून वंचित आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तहसील कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने गैवर मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना थकीत असणारी पेन्शन तत्काळ मिळावी तसेच योजनेबद्दल तहसील कार्यालयात चौकशी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीला सामोरं जावं लागतंय। या उद्धट कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी असं आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। पेन्शन बंद असल्याने उपासमारीची वेळ आली असून जात्यावर ओव्या म्हणत जात्यात वाळू दळत असणाऱ्या महिलांच्या या अनोख्या आंदोलनाने अधिकाऱ्यांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। आमची द्यावं 5 महिने झाले 6 महिने झाले पेन्शन आमची येईन झाले म्हाताऱ्याचं कपनावर जावं पेन्शन सरकारानं द्यावी। या प्रसंगी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जवळपास 2 तास सुरू असलेल्या आंदोलनाची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्या महिलांनी बोंब मारत सुस्त प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। अखेर तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी आपल्या दालनात दलित महासंघाचे निवेदन स्वीकारून या प्रश्नी लवकरात लवकर न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। तर लवकरच न्याय न मिळाल्यास भविष्यात आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दलित महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांनी दिला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या हातकणंगले तालुक्यामध्ये आज दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार कार्यालयावरती गैवर मोर्चा काढण्यात आला। या ठिकाणी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज जात्यावरील ज्या ओव्या आहेत त्या ओव्या म्हणून या ठिकाणी त्या जात्यामध्ये वाळू दळून अक्षरशः या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। संजय गांधी निराधार योजनेची जी काही पेन्शन आहे गेल्या 5 ते 6 महिन्यापासून काही लाभार्थ्यांना देण्यात आलेली नाही। आपल्यासोबत या ठिकाणी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष आहेत। बाबा काय सांगाल आपण आता या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, जात्यावरील ओव्या आपण या ठिकाणी म्हटलेलं प्रशासनाचा निषेध आपण केलेला आहे, काय सांगाल आपण? जात्यामधील ओवी ह्या प्रतितात्मक ज्या काही लाभार्थी आहेत त्यांना गेली 6-7 महिने पेन्शन मिळालेली नाही आणि ती पेन्शन न मिळाल्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा हाल होत आहे। त्यांना जसं पाकिस्तानमध्ये माती दळून त्याचं बिस्किट बनवलं जातं तसं आपल्या भारतातील काही आजोबासने अशी पाळी आलेली आहे की त्यांनी वाळू दळून खावी येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे सध्या। बराच वेळ आपण या ठिकाणी पावसात देखील आपण बसला, तहसीलदार लवकर बाहेर आले नाहीत। आपली चर्चा आता त्यांच्यासोबत झालेली, काय त्यांनी आश्वासन दिलेलं? त्यांनी जे काय आश्वासन दिलं, मला वाटतं जे परवा विधानसभेमध्ये विधायक मंजूर झालं, जनसुरक्षा विधायक, त्या विधायकाचा हा परिणाम आहे। आणि त्यांनी जे काय आपल्याशी बोललेत ते जुजबी बोललेत, ते आपल्या बुद्धीला पटलेलं नाही आणि ह्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करू असा मी या ठिकाणी जाहीर इशारा देतो। या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष महावीर सरवंगोडे, जिल्हा युवा अध्यक्ष धनाजी सक्ते, संघटक भाऊसो आवळे, सांगली जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण, पन्हाळा तालुकाध्यक्ष निळकंठ कांबळे, उपाध्यक्ष सुनील कोरे, विलास लोंढे, सचिन साठे, विजय समुद्रे, स्वप्नील दाभाडे, अक्काताई मलगुंडे, माया भंडारे, जहारबी बारगीर, गंगूबाई पवार, रचना भंडारे, सुलभा सावंत, शांता यादव, जयबुन शिकलगा, शेवंता चोपडे, चंपाबाई आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ, वडगाव।